कितीही अभ्यास केला तरीही लक्षात राहत नसेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बुलेट प्रूफ रिव्हिजन सिस्टम, जिचा वापर करून तुम्ही केलेला अभ्यास तुमच्या मेमरीमध्ये कायमचा लॉक करू शकता। त्यासोबतच मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी देणार आहे एक बोनस टिप, ज्या बोनस टिपचा वापर करून तुम्ही तुमची फोटोग्राफिक मेमरी अनलॉक करू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, कितीही रिव्हिजन केल्या, कितीही वाचलं तरी सुद्धा तुमच्या लक्षात राहत नसेल तर लक्षात घ्या, हा प्रॉब्लेम तुमचा नाही, तुमच्या रिव्हिजन करण्याच्या सिस्टमचा। जर वाचलेले सगळे लक्षात ठेवायचे असेल तर तुम्हाला रिव्हिजन करण्याच्या आधी रिव्हिजन करण्याचा फॉर्म्युला काय आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे। मित्रांनो बघा, रिव्हिजन करायची म्हणजे फक्त पुस्तकं घ्यायचे आणि वाचायचं असं नसतं, तर त्यासाठी एक पर्टिक्युलर पॅटर्न असला पाहिजे, एक फॉर्म्युला असला पाहिजे की आपल्याला नेमकं काय करायचं आहे, आणि हा फॉर्म्युला काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतो आहे। तर बघा, रिव्हिजन करण्याचा जो फॉर्म्युला आहे मित्रांनो, त्याला आपण म्हणतो WWH फॉर्म्युला। यामध्ये 3 गोष्टी आहेत। या 3 गोष्टी म्हणजे पहिला W, दुसरा W आणि तिसरा H। या 3 गोष्टी जर तुम्हाला एकदा कळाल्या ना मित्रांनो, तर तुम्ही एक प्रॉपर रिव्हिजन करू शकता की ज्यामुळे तुम्ही एकदा केलेला अभ्यास कधीच विसरू शकत नाही। आता आपण ह्या फॉर्म्युल्यातले हे तिन्ही भाग समजून बघा। यातील पहिला भाग म्हणजे पहिला W म्हणजे काय, तर बघा मित्रांनो, पहिला W म्हणजे व्हेन, रिव्हिजन कधी करायची असते। रिव्हिजन करण्याचा फॉर्म्युल्यातला पहिला भाग म्हणजे रिव्हिजन कधी करायची असते। यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। त्या 2 गोष्टी कुठल्या आहेत ते बघू। बघा, पहिली गोष्ट आहे, परीक्षेच्या आधी तुम्हाला कमीत कमी 3 रिव्हिजन करायचे आहे। किती रिव्हिजन करायचे आहे? 3 रिव्हिजन। आणि दुसरा भाग, हा भाग खूप मित्रांचा चुकतो। तुम्हाला ना मित्रांनो, रिव्हिजन जी करायची आहे ती दररोज करायची आहे। खूप मित्रांच्या मनामध्ये एक मोठा गैरसमज असतो। तो गैरसमज म्हणजे काय, तर एकदा अभ्यास करून घ्यायचा असतो आणि मग रिव्हिजन करायची असते। पण इथं चुकतं मित्रांनो। तुम्हाला एकदा संपूर्ण अभ्यास करून घ्यायचा आणि मग रिव्हिजन करायची, असं जर केलं तर तुम्ही 2 वेगवेगळ्या गोष्टी बळजबरीने जोडायचा प्रयत्न करत आहात। तुम्हाला तसं करायचं नाहीये। तुम्हाला तुमच्या रोजच्या टाइम टेबलमध्ये, सपोज हे तुमचं टाइम टेबल असेल, तर ह्या रोजच्या टाइम टेबलमध्ये रिव्हिजनसाठी थोडासा वेळ बाजूला काढून ठेवायचा असतो। आता तुम्ही म्हणाल की सर, रोजच्या टाइम टेबलमध्ये रिव्हिजनसाठी वेगळा वेळ कसा बाजूला काढायचा, रिव्हिजन त्यामध्ये कशी करायची, कशाची करायची, तर ह्या गोष्टी मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेल्या आहे। या गोष्टी आपला जो यूट्यूबवरती व्हिडिओ बघा, यूट्यूबवरती आपले 2 व्हिडिओ आहे याबद्दलचे। पहिला आहे पोलीस भरतीसाठीचं टाइम टेबल, हे टाइम टेबल, ओके, हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा, कारण की ह्या टाइम टेबलमध्ये मी रिव्हिजनसाठी वेळ कसा द्यायचा, कसा काढायचा, कसा ठेवायचा हे सांगितलेलं आहे। आणि दुसरा जो व्हिडिओ आहे पोलीस भरतीचा अभ्यास कसा करायचा, यामध्येही रिव्हिजन बद्दल काही संदर्भ दिले आहेत, त्यामुळे हे दोन्ही व्हिडिओ बघून घ्या। आता यामध्ये मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे ना, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। बघा, असा तुम्हाला एक टाइम टेबल तयार करून दिलेला आहे, ज्यामध्ये अभ्यासाचा वेळ हा झाला तुमचा अभ्यासाचा वेळ, आणि हा जो भाग आहे मित्रांनो, हा भाग तुमचा रिव्हिजनचा वेळ आहे। तर यामध्ये रिव्हिजन मध्ये काय करायचं, कसं घ्यायचं हे मी समजून सांगितलेलं आहे। टाइम टेबल मध्ये रिव्हिजन कशी करायची, रिव्हिजनसाठी वेळ कसा द्यायचा हे बघायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघून घ्या। तर बघूया पुढचा पार्ट, ओके। तर आपण या फॉर्म्युल्यातला पहिला W म्हणजे व्हेन, रिव्हिजन कधी करायची असते हे आपण बघितलं। आता आपण बघू दुसरा पार्ट, जो की आहे दुसरा W। तो दुसरा W म्हणजे काय? दुसरा W म्हणजे काय रिव्हिजन करायची, रिव्हिजन कशाची करायची असते। आता खूप मित्रांची खरी चूक इथे होते बघा। त्यांना काय वाटतं, पहिली चूक, एक पुस्तक खूप वेळा वाचलं म्हणजे रिव्हिजन झाली। तुम्ही काय करता, अभ्यासाला सुरुवात करता, पुस्तक वाचता, पुन्हा तेच पुस्तक वाचता, पुन्हा तेच पुस्तक वाचता। मग तुम्हाला असं वाटतं की आपल्या 3 रिव्हिजन झाल्या, आता आपल्या चांगलं लक्षात राहिलं असेल। ज्यावेळेस परीक्षा येते त्यावेळेस तुम्ही बऱ्यापैकी का, कारण एक पुस्तक खूप वेळा वाचणे म्हणजे रिव्हिजन, आणि जर त्याला रिव्हिजन म्हणत असेल तर ती झाली तुमची पॅसिव्ह रिव्हिजन, जी की लक्षात ठेवण्यासाठी उपयोगी नाही। मग रिव्हिजन कशी करायची असते ते बघू। दुसरी चूक तुम्ही करता, पाठांतर करणे। तुम्हाला असं वाटतं की पाठ केलं म्हणजे रिव्हिजन। मित्रांनो, पाठ करणं हा रिव्हिजनचा एक भाग आहे। सगळंच पाठ करणं म्हणजे रिव्हिजन नाही, आणि ते प्रॅक्टिकली पॉसिबलही नाही।
मग मित्रांनो, रिव्हिजन करायची म्हणजे नेमकं काय, तर बघा रिव्हिजन कशाची करायची असते, बघा रिव्हिजन कशाची करायची असते हे अभ्यास करतानाच ठरत असतं. तुम्हाला असं वाटत असेल की मी एकदा अभ्यास करून घेईल आणि मग रिव्हिजन करेल, चुकतं. अभ्यास करतानाच तुमचं ठरलं पाहिजे की रिव्हिजन मध्ये काय घ्यायचं, रिव्हिजन कशाची करायची असते. आणि यासाठी तुम्ही अभ्यास करताना अभ्यासातल्या ज्या कॉन्सेप्ट येतात ना मित्रांनो, त्या कॉन्सेप्टला तुम्हाला 3 भागात विभागायचं आहे. पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग. आजच्या व्हिडिओतला सगळ्यात मोठा, सगळ्यात महत्त्वाची कॉन्सेप्ट जर कुठली असेल ना, तर ती ही आहे की तुम्हाला तुमच्या अभ्यासाला 3 भागात विभागायचं आहे. या 3 भागात ज्या वेळेस तुम्ही विभागाल त्याच वेळेस तुम्ही प्रॉपर रिव्हिजन करू शकाल. बघूया, हा झाला तुमचा रिव्हिजन मधला भाग की व्हॉट, रिव्हिजन मध्ये काय करायचं असतं. आता एक कदाचित असं पण होईल की तुम्हाला असं वाटेल की सर तुम्ही सांगताय की रिव्हिजन अभ्यास करतानाच ठरवायचं असतं रिव्हिजन मध्ये काय घ्यायचं, कसं घ्यायचं, मग तुम्ही आम्हाला का सांगत नाही की अभ्यास करताना नेमकं कसं घ्यायचं, बरोबर. तर मित्रांनो, मी तुम्हाला या व्हॉट पार्ट मध्ये हेच सांगणार आहे की अभ्यास करताना कसं ठरवायचं असते की रिव्हिजनला काय घ्यायचं. बघू मित्रांनो, हे आहे तुमचं पुस्तक. मी आता असा विचार करतो की आपण एक स्पेसिफिक टॉपिक घेऊन त्यामध्ये रिव्हिजनसाठी काय काय घ्यायचं असतं हे बघू. हे तुमचं आहे मराठी विषयाचं पुस्तक. ओके, आता मराठी विषयातलं मी विभक्ती हे प्रकरण अभ्यासाला घेतलं. बघा उदाहरण म्हणून घेतोय, तुम्ही कुठल्याही प्रकरणाचा अशा प्रकारे करू शकता. आता विभक्ती प्रकरणामध्ये आपण काय करतोय, विभक्ती प्रकरण मी वाचायला घेतलं, अभ्यासाला घेतलं. आता बघा रिव्हिजन करताना कसं ठरतं की रिव्हिजनला काय घ्यायचं, पाठ करायला काय घ्यायचं. तर बघा विभक्ती प्रकरणामध्ये मी पहिली कॉन्सेप्ट वाचली, विभक्ती म्हणजे काय, मला बऱ्यापैकी कळाले विभक्ती म्हणजे काय. मी दुसरी कॉन्सेप्ट वाचली, प्रत्यय म्हणजे काय, हे मला थोड्याफार प्रमाणात कळालं. तिसरी गोष्ट घेतली, सामान्य रूप म्हणजे काय. चौथी गोष्ट घेतली, कारक अर्थ म्हणजे काय. आता ह्या 4 गोष्टी मला वाचल्यानंतर, सरांनी शिकवल्यानंतर बऱ्यापैकी कळाल्या. आता जी 5वा भाग आहे ते आहे विभक्ती, प्रत्यय, कारक अर्थ यांचा चार्ट. तुम्ही पुस्तकात बघितला असेल, असा चार्ट दिलेला असतो. इथे विभक्ती लिहिलेली असते, इथं असतं एक वचन, इथं असतं अनेक वचन, याचा एक चार्ट दिलेला आहे. आता तो चार्ट तुम्ही वाचला की तुमच्या लक्षात राहील का, नाही, तो चार्ट तुमच्या लक्षात राहणार नाही. तो चार्ट तुम्हाला पाठ करावा लागेल. बघा 5वा जो भाग आहे याला मी हायलाइट करून ठेवतो. या पहिल्या 4 गोष्टी मला बऱ्यापैकी समजल्या. 5व्या पार्ट मध्ये थोडासा पाठांतराचा भाग आला. आता जो 6वा भाग आहे, द्वितीय आणि चतुर्थी यांच्यातील फरक. आता मित्रांनो, हा जो द्वितीय आणि चतुर्थीतला फरक आहे हा मला थोड्याफार प्रमाणात कळालेला आहे असं समजू, बरोबर. परंतु मला तो पूर्ण समजलेला नाही किंवा ते पाठ करून तर फायदाच नाहीये. बघा मी सांगतो, ज्या गोष्टी पाठ करायच्या आहेत त्याच गोष्टी फक्त पाठ करायच्या, ज्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत त्या गोष्टी समजूनच घ्यायच्या असतात. आणि जो 7वा भाग होता, माझं संपूर्ण रिव्हिजन प्रकरण संपलं. त्यानंतर मी काय केलं, त्यावरती आधारित जे नमुना प्रश्नसंच आहे ते प्रश्नसंच सोडवले. तुमच्या उदाहरणासाठी एक उदाहरण मी इथं घेतलं, एक प्रश्न घेतला. दशरथाने कैकेयीला 2 वर दिले आणि त्यामध्ये तुम्ही सोडवताना तुम्हाला ला या शब्दाच्या कैकेयीला हा कोणता प्रत्यय आहे असं विचारलं. आता इथे काय होतंय, इथे तुम्हाला कन्फ्यूज झालंय, याचा प्रत्यय चतुर्थी आहे की द्वितीय आहे. ओके, आपण अजून अभ्यासाला रिव्हिजनला सुरुवात केलेली नाही. मी फक्त पुस्तक वाचताना काय काय होतं हे समजून सांगितले. आता प्रत्यक्ष रिव्हिजन करताना मी तुम्हाला आधी म्हटलं होतं की एकदा संपूर्ण सिलेबस घेतला की त्याचं 3 पार्ट मध्ये विभागणी करायची असते. आता ती विभागणी कशी करायची हे मी तुम्हाला दाखवतो. हा मगाचा आपला संपूर्ण सिलेबस आहे, याची आपण आता 3 भागात विभागणी करणार आहोत. बघा मित्रांनो, तुमच्या समोर मी हे 3 भाग कसे विभागायचे हे दाखवलेलं आहे. पहिली गोष्ट, तुमच्या विभागणीमध्ये पहिला पार्ट असला पाहिजे हायलाइट केलेल्या कॉन्सेप्ट. म्हणजे काय, अशा कॉन्सेप्ट की ज्या तुम्ही वाचल्या, ज्या तुम्हाला थोड्याफार प्रमाणात लक्षात राहिल्या, थोड्याफार प्रमाणात समजल्या, त्याला तुम्हाला काय करावं लागणार आहे, त्याला तुम्हाला सतत वाचावं लागणार आहे. मग यामध्ये काय होतं, आपल्या सिलेबसमध्ये विभक्ती म्हणजे काय, प्रत्यय म्हणजे काय, सामान्य रूप म्हणजे काय, कारक अर्थ म्हणजे काय, ह्या गोष्टी मला थोड्या थोड्या समजल्या. सरांनी शिकवल्या, मला बऱ्यापैकी समजल्या. मी एकदा दोनदा त्या वाचल्या की माझ्या त्या लक्षात राहतील. मग मी काय करणार, माझ्या पुस्तकामध्ये त्या गोष्टींना असं हायलाइट करून ठेवणार, अंडरलाईन करून ठेवणार. यामुळे काय होईल, मला या गोष्टी फक्त एकदा वाचून घ्यायच्या हे लक्षात येईल. त्यानंतर पुढचा पार्ट बघा, इंटरेस्टिंग आहे. पुढचा पार्ट आहे, आपण कॉन्सेप्टचा दुसऱ्या प्रकाराची विभागणी करतो, ती आहे समजून घेण्याच्या कॉन्सेप्ट. आता समजून घेण्याच्या कॉन्सेप्ट कुठल्या कुठल्या आहे, तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्हाला तो प्रश्न सोडवताना द्वितीय आणि चतुर्थी यांच्यातला फरक तुम्हाला समजला नव्हता, बरोबर. मग आता बघा, तुम्हाला हा फरक समजलेलाच नाहीये. तुम्ही किती जरी वेळा वाचला ना मित्रांनो, तर तुमच्या लक्षात राहणार नाही आणि पाठ तर बिलकुल करायचा नाही.
पाठ केला तर परीक्षेत तुम्हाला 100% आठवणार नाही. ओके, त्यामुळे ह्या ज्या समजून घेण्याच्या कॉन्सेप्ट आहे ना मित्रांनो, या कॉन्सेप्टला तुम्हाला असं स्टार मार्क करून ठेवायचं आहे. याने काय होईल, तुम्ही ज्या वेळेस पुन्हा लेक्चरमध्ये बसाल, पुन्हा यूट्यूबवरचा व्हिडिओ बघाल किंवा कोणाला तरी अभ्यासात मदत मागाल, त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, त्याला ही कॉन्सेप्ट विचारायची. मग तो तुमचा शिक्षक असो, मित्र असो, यूट्यूबवरती शिक्षक असो, त्याला तुम्हाला हा विचारायचंय की द्वितीय आणि चतुर्थी यांच्यात नेमका फरक काय आहे. मला थोड्याफार प्रमाणात कळालेलं आहे की मला असं असं कळालं, बट एक्झॅक्ट काय हे मला समजलेलं नाही. तर तुम्ही ही कॉन्सेप्ट अशी स्टार करून ठेवली ना मित्रांनो, तर तुम्हाला एक्झॅक्ट काय येत नाही हे लक्षात राहील आणि ते तुम्हाला कोणाला तरी विचारता येईल. आणि लक्षात घ्या, हे समजून घेण्याच्या कॉन्सेप्ट आहे, या समजूनच घ्या. पाठ करत असाल तर चूक करत आहाल. मी पुन्हा एकदा. त्यानंतर दुसरं, त्यावरती तुम्ही एक प्रश्न सोडवला होता, नमुना प्रश्नसंचातील प्रश्न होता. दशरथाने कैकेयीला 2 वर दिले आणि ह्या लाचं तुम्हाला प्रत्यय विचारलं होतं, कुठल्या विभक्तीचे. तुम्हाला इथे कन्फ्यूज झालं, चतुर्थी आहे की द्वितीय आहे. मग तुम्ही हा चुकलेला प्रश्न, याला सुद्धा तुम्ही स्टार करून ठेवणार. परीक्षेच्या अगोदर तुम्हाला हा प्रश्न वाचून जायचा आहे. ओके, इथे जर तुम्हाला एकदा ही कॉन्सेप्ट काय समजून घ्यायचं हे समजलं ना मित्रांनो, तर तुम्हाला थोडंसं सोपं जाईल. आणि त्यानंतर तिसरा पार्ट जो होता, त्याला मी म्हटलं होतं पाठ करण्याच्या कॉन्सेप्ट. तर ह्या आहे पाठ करण्याच्या कॉन्सेप्ट. बघा, हायलाइट केलेल्या ज्या गोष्टी आहे ना मित्रांनो, त्या एकदा वाचल्या समजून जाईल. काय समजून घ्यायचंय याला जर तुम्ही स्टार मार्क करून ठेवला आणि एखाद्या प्रॉपर व्यक्तीकडून ते शिकून घेतलं तर तुमच्या लक्षात राहील. आता ही जी पाठ करायची जी कॉन्सेप्ट आहे ना, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर यासाठी तुम्हाला पाठांतराशिवाय पर्याय नाही. हा तुमचा चार्ट असेल, इथे तुमच्या विभक्ती असेल, त्याचे एक वचनातील अनेक वचनातील प्रत्यय असेल. हा चार्ट तुम्हाला पाठ करावा लागेल, कारण की विभक्ती प्रकरणातील खूप IMP गोष्ट म्हणजे ही आहे. तर मी तुम्हाला सिलेबसची 3 भागात कशी विभागणी करायची ते दाखवलं. हायलाइट करण्याच्या कॉन्सेप्ट, समजून घेण्याच्या कॉन्सेप्ट आणि पाठ करायच्या कॉन्सेप्ट. आता आपलं ऍक्च्युअली ठरलं की रिव्हिजन मध्ये नेमकं काय. तुम्हाला रिव्हिजन मध्ये या 3ही गोष्टी घ्यायच्या, 1, 2, 3. पण आता कशा कशा घ्यायच्या हे आपण यानंतर येतो पुढचा भाग. आता रिव्हिजन मध्ये, रिव्हिजनच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हेन रिव्हिजन कधी करायची, व्हॉट रिव्हिजन कशाची करायची, ह्या 2 गोष्टी आपण समजून घेतल्या. आता रिव्हिजन कशी करायची हे समजून घेतलं की आपला आजचा व्हिडिओ संपतो. बघूया, तिसरा जो H होता ना मित्रांनो, त्याचा अर्थ होतो हाऊ. रिव्हिजन कशी करायची, हा खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. बघा, त्या अगोदर लक्षात घ्या, रिव्हिजन कशी करायची याचे 2 पार्ट होतात. हा झाला पहिला पार्ट आणि हा झाला दुसरा पार्ट. आता बघा, रिव्हिजन जो पहिला पार्ट आहे त्याला आपण म्हणतो एव्हरीडे रिव्हिजन. जी रिव्हिजन तुम्हाला दररोज करायची आहे. कशी करायची, आपला जो स्टडी टाइम टेबलचा व्हिडिओ आहे, पुन्हा सांगतो तो बघा. त्यामध्ये मी रोजच्या रिव्हिजनसाठी कसा वेळ ठेवायचा ते दाखवलेलं आहे. तर यामध्ये काय करायचं मित्रांनो, एव्हरीडे जी रिव्हिजन आहे त्यामध्ये तुम्हाला घ्यायचे पाठ करायच्या गोष्टी. आता सिलेबसवरती परत जाऊ. सिलेबसमध्ये आपण काय केलं होतं, सिलेबसमध्ये आपण पाठ करण्यासाठी चार्ट बाजूला ठेवलेला होता. मग तुम्हाला एव्हरीडेच्या रिव्हिजन मध्ये पाठ करायच्या गोष्टी घ्यायच्या. बघा, तुम्ही जरी म्हणत असाल की सर पाठ करू नये, आमच्या लक्षात राहत नसेल, ही मेथड वापरा, तुमचं कायमचं लक्षात राहील. कसं करायचं मित्रांनो, तुम्ही जेव्हा सकाळी उठून ब्रश करता, तिथे तुम्हाला हा जो मगासचा चार्ट होता तो चार्ट पेस्ट करून ठेवा. ब्रश करता करता रोजचे 10 मिनिटं खूप झाले सगळे चार्ट वाचून काढायला. हा जो तुमचा विभक्तीचा चार्ट होता ना मित्रांनो, ब्रश करताना पाठ करायच्या गोष्टीचा हा जो चार्ट आहे हा तिथे लावला. रोज ब्रश करताना त्याला एकदा वाचा. असं तुम्ही 10 दिवस करा, 15 दिवस करा, 20 दिवस करा, जोपर्यंत तुमच्या लक्षात राहत नाही तोपर्यंत. साधारणपणे माझा असा अनुभव आहे की 15 दिवसामध्ये तुमचा तो चार्ट ऑटोमॅटिक पाठ व्हायला लागतो. ओके, मग हा चार्ट संपला, पुढच्या प्रकरणातील पुढचा चार्ट असेल तो चार्ट काढून टाका, तो लावा. जोपर्यंत तुमच्या लक्षात राहत नाही तोपर्यंत तो चार्ट तिथेच ठेवा. एकदा तुमच्या लक्षात राहिलं, तुम्हाला असं वाटलं की हे आपल्याला पाठ झालंय, तर तो चार्ट काढून टाका, दुसरा चार्ट लावा. ओके, तर हे झालं तुमच्या दररोज करायच्या गोष्टीमध्ये. आपण रिव्हिजन कशी करायची याचे 2 पार्ट बघत होतो. पहिला पार्ट होता तुमचा दररोज काय घ्यायचं ते. आता सगळ्यात इंटरेस्टिंग जो पार्ट आहे याला म्हणतो आपण इंटरव्हल रिव्हिजन. ही रिव्हिजन तुम्हाला पिरियडिक करायची असते. म्हणजे पहिली रिव्हिजन, दुसरी रिव्हिजन, तिसरी रिव्हिजन, चौथी रिव्हिजन, 5वी रिव्हिजन. आता मी तुम्हाला व्हिडिओच्या अगोदरच सांगितलं होतं की तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील तर कमीत कमी 3 रिव्हिजन आवश्यक असतात. तर बघा, या 3 रिव्हिजन कशा करायच्या हे मी तुम्हाला दाखवतोय. आणि एक खूप महत्वाची गोष्ट, ती गोष्ट म्हणजे काय, तर प्रत्येक रिव्हिजनला मित्रांनो तुमचा वेळ हा कमी कमी व्हायला पाहिजे, तरच त्याला रिव्हिजन म्हणता येईल. अदरवाईज अभ्यास करणं आणि रिव्हिजन करणं यात फरक काय राहील. बघा, अभ्यास करायला जर 2 तास लागत असतील तर पहिल्या रिव्हिजनला 1.5 तास लागला पाहिजे.
दुसऱ्या रिव्हिजनला 1 तास लागला पाहिजे, त्याच्यानंतरच्या रिव्हिजनला 45 मिनिटं, त्याच्यानंतरच्या रिव्हिजनला 30 मिनिटं आणि शेवटच्या रिव्हिजनला हार्डली 15 मिनिटं. असा तुमचा वेळ जर कमी कमी होत जात असेल तर लक्षात घ्या की तुमची रिव्हिजन प्रॉपर होते, अदरवाईज तुमचं चुकतंय. आता तुम्ही म्हणाल की सर हा वेळ कसा कमी कमी होत जाईल, तर त्यासाठीच सांगतो तुम्हाला की हे जे रिव्हिजन करण्याचे जे 3 प्रकार आहे, रिव्हिजन करण्याच्या ज्या 3 स्टेप आहे, पहिली रिव्हिजन, दुसरी रिव्हिजन, तिसरी रिव्हिजन, यामध्ये कशा कशा गोष्टी घेत जायच्या हे बघू. बघा मित्रांनो, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं तुम्ही हव्या तेवढ्या रिव्हिजन घेऊ शकता. पहिली रिव्हिजन, दुसरी रिव्हिजन, तिसरी रिव्हिजन, चौथी रिव्हिजन, 5वी रिव्हिजन, तुम्हाला गरजेनुसार. पण कमीत कमी 3 रिव्हिजन परीक्षेच्या आधी नक्की करा. आता ह्या 3 रिव्हिजन कशा करायच्या हे बघू. सगळ्यात अगोदर बघू पहिली रिव्हिजन. ही पहिली आता मी विभक्ती प्रकरणाचा जो सिलेबस घेतला आहे त्यातील कॉन्सेप्ट ज्या मी 3 भागामध्ये विभागलेले आहेत त्यानुसार रिव्हिजन कशी करायची हे तुम्हाला शिकवतोय. ओके, आता पहिल्या रिव्हिजन मध्ये काय येतं हे. पहिल्या रिव्हिजन मध्ये तुम्ही एकदा कॉन्सेप्ट 3 भागात विभागून घेतल्या होत्या, पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग. आता पहिल्या रिव्हिजन मध्ये तुम्ही काय करणार मित्रांनो, हायलाइट केलेल्या सगळ्या कॉन्सेप्ट वाचून काढणार. ओके, त्यानंतर समजून घेण्याच्या कॉन्सेप्ट. आता मीनवाईल तुम्हाला वेळ भेटला असेल, तुम्हाला सिलेबस मध्ये आपल्याला काय येतं काय नाही हे समजलेलं असेल, मग तुम्ही समजून घेण्याच्या ज्या कॉन्सेप्ट आहे त्या कुठून तरी तुम्ही समजून घेतलेल्या असतील, त्या तुम्ही थोड्याफार प्रमाणात त्यातल्या गोष्टी लिहून काढल्या असतील तर तो भाग इथे येतो. आणि ह्या पाठ करायच्या ज्या कॉन्सेप्ट आहे ह्या आपण डेली मध्ये पण घेतो आहे, आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही रिव्हिजनला बसाल, उदाहरणार्थ तुमची परीक्षा परवा आहे, तुम्ही आज रिव्हिजनला बसल्या तर हा विभक्तीचा चार्ट तुम्ही वाचून काढणार आहात. हे बघा, आता तुम्हाला असं वाटेल की सर हा सिलेबस तर आपण संपूर्ण घेतोय. खरी गोष्ट इथेच आहे, पहिल्या रिव्हिजन मध्ये आपण सगळ्या गोष्टी घेतोय, पण पुढच्या रिव्हिजन मध्ये गोष्टी कशा कमी होत जातात आणि नवीन गोष्टी कशा वाढत जातात, तुमचं अंडरस्टँडिंग कसं वाढत जातं, कॉन्सेप्ट कशा क्लिअर होत जातात हे बघता येईल. बघा, याला आपण मॅक्सिमम 1 तास द्या. जर विभक्ती प्रकरण अभ्यासाला जर तुम्हाला 2 तास लागले असतील तर ह्या पहिल्या रिव्हिजनला 1 तास लागायला पाहिजे. ओके, आता ही झाली तुमची पहिली रिव्हिजन. आता येऊया दुसऱ्या रिव्हिजन. दुसऱ्या रिव्हिजन मध्ये काय करायचं हे. ही आहे तुमची दुसरी रिव्हिजन. बघा, पहिल्या रिव्हिजनला 1 तास लागला, दुसऱ्या रिव्हिजनला मी हार्डली 1 तास पकडून चला, कारण की आणखी तुम्ही नवीन गोष्टी शिकताय, किंवा 50 मिनिटं 45 मिनिटं. बघा, दुसऱ्या रिव्हिजन मध्ये सगळ्यात अगोदर पहिल्या रिव्हिजनच्या सगळ्या गोष्टी येतील. पहिल्या रिव्हिजन मध्ये काय बघा, हायलाइट केलेल्या कॉन्सेप्ट येतील, समजून घेण्याच्या कॉन्सेप्ट येतील, पाठ करायच्या कॉन्सेप्ट येतील. या तिन्ही गोष्टी आल्या, याच्यानंतर एक वेगळा भाग येतो. तो भाग काय आहे तो बघूया. यामध्ये ऍडिशनल कॉन्सेप्ट येतील. याला वेळ 1च तास द्यायचा आहे. आता तुम्ही पहिल्या रिव्हिजन मध्ये ह्या गोष्टी बऱ्यापैकी वाचल्या, तुमच्या लक्षात राहिल्या. हायलाइट केलेल्या कॉन्सेप्ट वाचायला किती मिनिटं लागेल? 5 मिनिटं. समजून घेण्याच्या कॉन्सेप्ट तुम्ही समजून घेतलेले आहे, कुठेतरी त्यातल्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, ते तुम्ही पुन्हा वाचणार. तर आता प्रत्येक वेळी तुम्हाला नव्याने अभ्यास करायची गरज नाही. सपोज तुम्हाला चतुर्थी आणि द्वितीय यातील फरक समजलेला नव्हता, तुम्ही तो एका सरांकडून समजून घेतला. सरांनी तुम्हाला ट्रिक सांगितली की व्यक्ती असेल तर ती कुठल्या विभक्तीमध्ये येते, वस्तू असेल तर कुठल्या विभक्तीमध्ये येते. आता तुम्ही ते मोजकेच पॉइंट लक्षात ठेवता, बरोबर. म्हणून पहिल्या रिव्हिजन मधल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या हार्डली 20 मिनिटांमध्ये कव्हर होतील. आता पुढच्या गोष्टी काय करायच्या, तर आता ऍडिशनल कन्सेप्ट तुम्हाला शिकायच्या. बघा, दुसऱ्या रिव्हिजन मध्ये आपण घेतोय ऍडिशनल कन्सेप्ट. आता तुम्ही दुसऱ्या रिव्हिजन मध्ये ऍडिशनल कन्सेप्ट कुठून घ्याल, तर काय करायचं मित्रांनो, त्या प्रकरणावर आधारित प्रश्नसंच सोडवायचा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही हा प्रश्न सोडवला, राम पाणी आण या अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता तुमचा हा प्रश्न चुकला. का चुकला? कारण की तुम्हाला बऱ्यापैकी ती गोष्ट माहिती नाहीये. मग तुम्हाला एक नवीन कॉन्सेप्ट मिळाली. तुम्ही पुस्तकात बघणार की अरे हा प्रश्न का चुकला. मग तुमच्या लक्षात येईल की संबोधन विभक्तीत एकवचनात प्रत्यय नसतात. इथं राम या शब्दाची विभक्ती तुम्हाला ओळखायला सांगितली. तुम्ही इथे म्हटले असाल की याचं उत्तर प्रथमा येईल, परंतु पुस्तकामध्ये त्याचं उत्तर प्रथमा न देता संबोधन दिलेलं, हे चुकलं. घरी चुकलं, खूप चांगली गोष्ट झाली, कारण की घरी चुकलं तर तुम्हाला कळालं ना की तुम्हाला काय येत नाही. मग आता नवीन कॉन्सेप्ट तुम्हाला शिकायला मिळाले की काय, की हाक मारली आहे म्हणून ही संबोधन विभक्ती आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, संबोधन विभक्तीत एकवचनात प्रत्यय नसतात. म्हणून तुमचं जे कन्फ्युजन होतं की राम, बऱ्याचदा खूप मित्र असं म्हणतात की राम या विभक्तीचा प्रत्यय प्रथमा आहे, परंतु ह्या वाक्यामध्ये ते संबोधन आहे. पुस्तकामध्ये ही गोष्ट दिलेली आहे, परंतु वाचताना ती तुमची सुटली. मग आपल्याला कळेल कसं काय सुटली, काय आपल्या लक्षात आहे. तर त्यासाठी नेहमी नवीन नवीन प्रश्न सोडवायचे असतात. आता हा प्रश्न सोडवला, तुम्हाला नवीन कॉन्सेप्ट मिळाली. दुसऱ्या रिव्हिजन मध्ये तुम्ही आणखी 2 गोष्टी नवीन शिकल्या.
ओके, याला तुम्हाला वेळ लागेल. दोन्ही ह्या सगळ्या गोष्टी मिळून 1 तासाचा वेळ तुम्हाला पुरेसा. यानंतर बघूया पुढचं. आता पहिल्या रिव्हिजन मध्ये तुम्ही सिलेबसची 3 भागात विभागणी केली. दुसऱ्या रिव्हिजन मध्ये तुम्ही त्या तिन्ही भागांना रिवाइज केलं, प्लस नवीन प्रश्न सोडवले, त्यातून नवीन कॉन्सेप्ट शोधून काढल्या ज्या तुम्हाला येत नाही. आता ही झाली तुमची दुसरी रिव्हिजन. आता बघूया ही तिसरी रिव्हिजन. तिसऱ्या रिव्हिजन मध्ये काय घेणार? तिसऱ्या रिव्हिजन मध्ये पुन्हा पहिल्या रिव्हिजनचा सगळा भाग, सेकंड रिव्हिजनचा पण संपूर्ण भाग. आता तुम्ही असं म्हणाल की सर सिलेबस तर वाढत जातोय. मित्रांनो, सिलेबस वाढत जात नाहीये, तुमची अंडरस्टँडिंग वाढत जाते, तुमची क्लिअरिटी वाढत जाते. बघा, पहिल्या रिव्हिजन मध्ये सगळ्या गोष्टी घेतल्या, आता याला हार्डली 15 मिनिटं लागू शकतात वाचायला. का? कारण तुम्ही हे ऑलरेडी सगळं करून ठेवलंय. आता फक्त तुम्हाला ते एकदा नजरेखालून काढायचंय. दुसऱ्या रिव्हिजन मध्ये ज्या नवीन कॉन्सेप्ट तुम्ही शिकल्या त्या कॉन्सेप्ट तुम्हाला डोळ्याखालून काढायच्या आहेत. ओके, आता आणखी काय घ्यायचं या? तर यामध्ये सुद्धा पुन्हा येईल तुमच्या ऍडिशनल कॉन्सेप्ट. आता ऍडिशनल कॉन्सेप्ट कुठून मिळतील? पुन्हा प्रश्नसंच सोडवा, तुम्हाला काय येतं काय नाही येत हे कळेल. नवीन कॉन्सेप्ट कुठल्या आपल्या घ्यायच्या बाकी आहे ते समजेल, काय आपल्याला अंडरस्टँड झालेलं नाहीये ते समजेल. बघा, यामध्ये आता पुन्हा मी एक्झाम्पल देऊन सांगतो. नवीन प्रश्न, प्रथमा विभक्तीला एकवचनात खालीलपैकी कोणते प्रत्यय नसते, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि पर्याय दिले स, ला, त, कोणतेच नसते. आता तुमचा हा प्रश्न चुकला, तुम्हाला आठवलं नाही प्रथमा विभक्तीत एकवचनात कोणते प्रत्यय असतं कोणतं नसतं. मग तुम्हाला नवीन कॉन्सेप्ट काय मिळाली? तुम्ही प्रश्न सोडवला, तुमचा प्रश्न चुकला, मग तुम्ही पुस्तकात गेले, मग तुम्हाला कळालं की प्रथमा विभक्तीला एकवचन किंवा अनेक वचन यामध्ये कोणतंही प्रत्यय नसतं. प्रथमा विभक्तीला एकवचनातही प्रत्यय नाही, अनेक वचनातही प्रत्यय नाही, हे तुम्हाला कळालं. मग आता ही कॉन्सेप्ट पुन्हा तुम्ही काय करणार? ही कॉन्सेप्ट तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये हायलाइट करून ठेवणार. बघा, पहिल्या रिव्हिजन मध्ये संपूर्ण सिलेबस आपण 3 भागात विभागला. दुसऱ्या रिव्हिजन मध्ये आपण तो 3 भागात विभागलेला सिलेबस घेतला, त्यासोबत नवीन प्रश्न सोडवले, नवीन प्रश्नातून नवीन कॉन्सेप्ट मिळाल्या, आपण त्यांना अंडरलाईन केलं नेक्स्ट रिव्हिजनला घेण्यासाठी. आता पुन्हा तिसऱ्या रिव्हिजनला तुम्ही बसलात. तिसऱ्या रिव्हिजनला तुम्ही पहिल्या दोन्ही रिव्हिजन मधल्या गोष्टी घेतल्या आणि हायलाइट केलेल्या कॉन्सेप्ट पण घेतल्या, त्यासोबतच पुन्हा तुम्ही नवीन प्रश्न सोडवले. बघा, इथे प्रश्न सोडवणं खूप महत्वाचं आहे. प्रश्न सोडवल्याने काय झालं? प्रश्न सोडवल्याने काय येतं आणि काय नाही येत हे समजतं. आपली जुनी रिव्हिजनची मेथड काय होती? आपण काय करत होतो? पूर्ण सिलेबस वाचून काढायचो. संपूर्ण वाचून प्रत्येक वेळी तुम्ही प्रत्यय म्हणजे काय, विभक्ती म्हणजे काय, कारक म्हणजे काय हे तुम्ही वाचत होता, पण तुम्हाला प्रत्यक्ष ते येतं की नाही येत हे तुम्हाला समजत नव्हतं. हे परीक्षेत समजण्या अगोदर जर घरी प्रश्न सोडवले तर जास्त समजतं आणि मग जे नेमकं जे येत नाही तेच अभ्यासाला घेता येतं. म्हणून आपण पुन्हा ऍडिशनल कॉन्सेप्ट शोधून काढल्या, त्या आपण तिसऱ्या रिव्हिजन मध्ये घेतल्या. आता बघा, यामध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलं की वेळ कमी कमी होत जातो. कसा कमी कमी होत जातो? पहिल्या याच्यामध्ये विभागणी केलेली असते, त्याला वाचायला पहिल्या रिव्हिजनला हार्डली 20-25 मिनिटं लागतात. दुसऱ्या रिव्हिजनला तुम्हाला ते बऱ्यापैकी आलेलं असतं. जास्त वेळ कशाला लागणार असतो? तर नवीन गोष्टींना. तर तुम्ही 15 मिनिटांमध्ये पहिल्या रिव्हिजनचा सगळा भाग वाचून काढता, उरलेल्या 45 मिनिटांमध्ये नवीन कॉन्सेप्टला पुन्हा रिवाइज करता. तिसऱ्या रिव्हिजन मध्ये काय होतं? दुसऱ्या रिव्हिजन मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी समजलेलं असतं, म्हणून तुम्ही पहिल्या दोन्ही रिव्हिजनचं 15 मिनिटात वाचून काढता, तिसऱ्या रिव्हिजन मध्ये पुन्हा नवीन कॉन्सेप्ट शिकता. अशा प्रकारे रिव्हिजनची सायकल चालू राहते. मित्रांनो, लक्षात घ्या, रिव्हिजन ही कंटिन्युअस सायकल. माझ्या माहितीनुसार कमीत कमी 3 रिव्हिजन जर केल्या तर तुमचा बऱ्यापैकी लक्षात राहतं, अभ्यास तुमच्या मेमरीमध्ये लॉक होऊन जातो. पण कधी कधी असं होऊ शकतं की तुम्ही अभ्यासाला नुकतीच सुरुवात केली असेल, तुमचं अंडरस्टँडिंग लेवल आणखी तेवढं वाढलं नसेल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन तितकं नसेल, तर तुम्हाला 4थी 5वी रिव्हिजन लागेल. पण 4थी 5वी किंवा 3री रिव्हिजन पर्यंत जाण्यासाठी तुमचं ते प्लॅनिंग असलं पाहिजे. बरेच मित्र काय करतात? परीक्षेचा रिझल्ट परीक्षेची डेट येईपर्यंत फक्त अभ्यास करत जातात, रिव्हिजनला वेळच देत नाही. मग नवीन तुम्ही शिकत जातात, पाठीमागचं विसरत जातात. हे विसरत जाऊ नये म्हणून तुम्हाला एक रेग्युलर रिव्हिजनची सिस्टम माहीत असली पाहिजे, जी की मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतोय. तर बघा, ऍडिशनल कॉन्सेप्ट तुम्ही शिकले, यानंतर येतो पुढचा भाग. आता आपण रिव्हिजन म्हणजे काय, कशी करायची, ह्या गोष्टी आपण बघितल्या. मी तुम्हाला रिव्हिजनचा फॉर्म्युला सांगितला, जो की आहे WWH. W म्हणजे काय घ्यायचं, कधी घ्यायचं, काय घ्यायचं आणि कसं घ्यायचं, या 3 गोष्टी सांगितलेल्या होत्या. त्यानंतर मित्रांनो, आता येतोय आपण ह्या व्हिडिओच्या शेवटच्या पार्टमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला एक बोनस टिप दाखवणार होतो. ही बोनस टिप तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, इथपर्यंत आला असाल, तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. बघू ही बोनस टिप काय आहे. बोनस टिप ही आहे, प्रत्येक वेळी रिव्हिजन करताना एकच पुस्तक तुम्हाला वापरायचं. रिव्हिजन करताना एकच पुस्तक का वापरायचं? बघा, प्रश्न घेताना वेगवेगळ्या पुस्तकातून घ्या, बट ज्या तुम्ही कॉन्सेप्ट आहे, ज्या नवीन गोष्टी शिकत आहात, ज्या गोष्टी तुम्ही हायलाइट करत आहात, अंडरलाईन करत आहात, ते एकाच पुस्तकातून वापरायच्या आहेत. कसं आणि का? बघा, त्याच्या मागचं कारण मित्रांनो हे आहे, तुम्ही पेपरला गेला,
परीक्षेमध्ये एक प्रश्न आला, वाक्यात दान जाणारे कर्म टिंब टिंब विभक्तीमध्ये असते आणि तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. आता तुम्ही पूर्णपणे ब्लँक, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आठवत नाहीये काय द्यायचं. मग आता तुम्ही ज्या वेळेस विचार कराल त्यावेळेस तुमची थॉट प्रोसेस कशी काम करते ते बघा. बघा, जर तुम्ही विभक्ती हे प्रकरण 4 वेगवेगळ्या पुस्तकातून वाचलं असेल, 4 वेगवेगळ्या पुस्तकातून त्याला रिवाइज केलं असेल तर काय होतं ते बघा. तुम्हाला एक्झॅक्ट आठवत नाही की या प्रश्नाचं उत्तर काय असलं पाहिजे, पण जर तुम्ही एकाच पुस्तकातून जर वाचलेलं असेल मित्रांनो तर तुमची फोटोग्राफिक मेमरी ऍक्टिव्हेट होते. ही झाली तुमची फोटोग्राफिक मेमरी. फोटोग्राफिक मेमरी म्हणजे काय, तर तुम्हाला समजलेलं जरी नसेल, तुमच्या लक्षात जरी नसेल, तर तुम्ही थोडासा प्रयत्न केला ना मित्रांनो तर तुम्हाला असं आठवतं की अरे पेज नंबर 37 मध्ये चतुर्थी विभक्तीमध्ये हे एक वाक्य दिलेलं होतं की वाक्यात दान जाणारे कर्म हे चतुर्थी विभक्तीमध्ये असतं. ही झाली तुमची फोटोग्राफिक मेमरी. इथे तुम्हाला आठवतं की तुम्हाला ते लक्षात राहिलेलं नसतं, तुम्हाला ते समजलेलं नसतं, पण एकच पुस्तक खूप वेळा डोळ्याखालून घातल्यामुळे तुम्हाला आठवतं की दान जाणारं कर्म हे चतुर्थी विभक्तीत असतं. हे मला काहीतरी आठवतं, हे पेज नंबर 37 वरती आहे. आणि तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर परीक्षेमध्ये बरोबर देऊन येता, कारण की तुमचा मेंदू मागे काहीतरी, सपोज त्याच्या लक्षात जरी नसेल ना तर एक इमेज सारखं त्याला आठवत असतं की 37 नंबरच्या पानावरती हे वाक्य लिहिलेलं आहे, आपण हे उत्तर द्यायला पाहिजे. अशा प्रकारे मित्रांनो आपण रिव्हिजन कशी करायची असते हा महत्त्वाचा भाग आजच्या व्हिडिओमध्ये बघितला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. त्यासोबतच तुम्हाला आणखी कुठल्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे हे मला कमेंट करा. तर थांबूया मित्रांनो. जय हिंद.